मी त्याशी कुठे बोललो, मी या इथे या हायवे वरनं जाताना मी मध्ये बघितलं हजारो मुलं तिथे रस्त्यावरती उभी. मला वाटलं आली की काय परत बिहारी चला. विचारपूस केली त्यांना. विचारपूस केल्यावरती कळलं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधनं, मराठवाड्यामधनं, पश्चिम महाराष्ट्रामधनं अनेक ठिकाणून आमची मुलं आलेली. मराठी मुलं कशासाठी आली होती? पोलीस भरतीसाठी आली होती. त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला भरती करून घेता येत नाही. काय काय करायचं होतं? चेकिंग करायचं होतं. कसलं चेकिंग करायचं होतं? काय मोजता? हाईट, छाती. त्या जिल्ह्यात नाही करतायत, त्यांना मुंबईत बोलवायला लागतं. त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाणी नाही मिळत, सरकार कोणतीही सोयी करीत नाही. मी जे पोलीस अधिकारी होते त्यांच्याशी मी बोललो होते. बोलले अहो मी काय आम्ही करणार, हे आम्हाला इथे म्हणे मुंबईत बोलवायला सगळे सांगतात. आणि जेव्हा ही हजारो पोरं जेव्हा इथे येतात म्हणे, आमच्याकडे काही दुसरी यंत्रणाच नसते. मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, माझ्या आमदारांना सांगितलं, ही मुलं जोपर्यंत इकडे आहेत तोपर्यंत सकाळचा नाश्ता, त्यांचं दुपारचं जेवण, दिवसभराचा चहा, रात्रीचं जेवण ते आहे तोपर्यंत आपल्याकडनं गेलं पाहिजे.